पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाची सल्लागार असल्याचा बनाव करत अनेकांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी साताऱ्यातील प्रियकर आणि प्रेयसीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। तर साताऱ्यातील 29 वर्षीय कश्मीरा पवार आणि सह आरोपी 32 वर्षीय गणेश गायकवाड हे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत। पंतप्रधान कार्यालयासह आमचा थेट अजित डोवाल यांच्याशी संपर्क असल्याचा बनाव या दोघांकडून करण्यात आलाय आणि एका वृत्तसंस्थेकडून याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे। काही वर्षांपूर्वी साताऱ्यातील 24 वर्षीय तरुणी कश्मीरा पवार हिने केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवल्याचं सांगण्यात आलं होतं। एवढंच नाही तर पंतप्रधान मोदी आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपली पंतप्रधान कार्यालयाच्या सल्लागारपदी नियुक्ती केली असल्याचंही या तरुणीने अनेक मुलाखतींमधून स्पष्ट केलं होतं। मात्र आता हा सगळा बनाव असल्याचं उघड झालंय। तर पोलिसांकडे आतापर्यंत फसवणूक केल्याप्रकरणी 3 तक्रारी या तरुणीच्या विरोधात दाखल करण्यात आल्या होत्या। एकंदरीतच या तक्रारदारांची तरुणीने तब्बल 82 लाख रुपयांची फसवणूक केली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे आणि तक्रारदारीवरूनच पोलिसांनी फसवणुकीच्या कलमाखाली गुन्हा दाखल करून तरुणीला अटक केली आहे। कश्मीरा पवार हिने पुण्यातील बंड गार्डन परिसरातील गोरख मरळ यांनाही 50 लाख रुपयांचा गंडा घातलाय। तुम्हाला सरकारी टेंडर मिळवून देते असं आमिष दाखवून या तरुणीने त्यांच्याकडून 50 लाख रुपये उकळले आहेत। त्यानंतर व्हॉट्सअपवरती टेंडरची बनावट कागदपत्र सुद्धा पाठवली। गोरख मरळ आणि कश्मीरा पवार यांच्यातील हा व्यवहार मात्र डिसेंबर 2019 ते 2022 या काळात ऑनलाईन आणि काही रोख स्वरूपात झाला असल्याचं पोलीस तक्रारीतून सांगण्यात आले। कश्मीरा आणि गणेश यांनी मागच्या 6 वर्षांपूर्वीच्या बातम्यांचा दाखला देत अनेकांचा विश्वास संपादन करून ही फसवणूक केली आहे। कश्मीराने मरळ यांना एक पत्र पाठवलं होतं ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सही होती आणि त्यामध्ये आपली पंतप्रधानांची सल्लागारपदी नियुक्ती झाल्याचंही लिहिण्यात आलेलं होतं। तर गणेश गायकवाड यांनी सुद्धा थेट रॉ मधील अधिकाऱ्यांशी संबंध असल्याचं अनेकांना सांगितलं होतं। मात्र हा संपूर्ण घोटाळा लक्षात येताच मरळ यांनी पैसे मागितले तर कश्मीराने त्यांच्याच विरोधात खंडणीची तक्रार दाखल केली। सातारा पोलिसांच्या माहितीनुसार कश्मीरा आणि गणेश हे एखाद्या व्हीव्हीआयपी व्यक्तीप्रमाणेच वावर करत असायचे, त्यामुळे त्यांच्यावरती कुणाचाही संशय आलेला नाही। यासोबतच वृत्तवाहिन्यांमध्ये कश्मीराच्या यशाच्या बातम्या प्रसारित झाल्याने या बनावाला जास्तच हवा मिळत होती। तर हे दोघंही केंद्र सरकारचे व्हीव्हीआयपी ओळखपत्र आणि बॅच आपल्यासोबत कायमच बाळगायचे। तर मंडळी, यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी।